मस्त अशा कॅल्शियमने भरपूर शेवग्याच्या शेंगा आज आपण बघणार आहोत. त्यासाठी शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून त्या मी कट करून घेतलेल्या आहे. आता तव्यावर तेल टाकून मी थोडंसं खोबरं आणि एक आल्याचा तुकडा भाजून घेतलेला आहे. लालसर रंगावर ते भाजून मी एका ताटात काढून घेतलेले. नंतर एक बारीक चिरलेला कांदा आणि 3-4 लाल मिरच्या देखील मी भाजून घेतलेल्या आहे. यातच मी आता थोडेसे तीळ टाकून घेतले आणि तीळही 2 मिनिटासाठी लाल होईपर्यंत परतून घेतलेले. हा मसाला आपल्याला मिक्सरला पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचा आहे. कढाईमध्ये तेल टाकून त्यात मी थोडेसे जिरे आणि कोथिंबीर टाकून ती परतून घेतलेली. नंतर यात आपल्याला काही मसाले ॲड करायचे, ज्यात मी लाल तिखट, गरम मसाला, माझा घरगुती मसाला, धना पावडर आणि हळद पावडर टाकून ते परतून घेणार आहे. नंतर यातच आपण एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि हा टोमॅटो परतत असतानाच त्यात आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. म्हणजे हा जो टोमॅटो आहे तो लवकर गळतो आणि पटकन शिजून तयार होतो. आता आपण जो मसाला वाटून घेतलेला होता तो मसाला टाकून घ्यायचा आणि चांगला तेल सुटेपर्यंत तो परतून घ्यायचा. नंतर स्वच्छ धुतलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकून त्या मसाल्यामध्ये कोट करून घ्यायच्या आहे. तुम्हाला रश्श्यासाठी किती पाणी हवं त्यानुसार पाणी टाकून 10 मिनिटांसाठी झाकण ठेवून ही भाजी शिजून घ्यायची. कोथिंबीर टाकून सर्व करून